नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, 2024-25 साठी कुसुम सोलार योजनेचे अर्ज आहेत ते अर्ज सुरू झालेले आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा कुसुमसाठी अर्ज कसा भरायचा याची माहिती घेणार आहोत व याची संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत। अशा महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम गुगल मध्ये www.mahaurja.com ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। इथे उजव्या बाजूला आपण पंप नोंदणीवरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर अशा ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचना एकदा वाचायच्या आहेत आणि खाली ही सूचना वाचून झाल्यानंतर सूचना क्लोज करायची आहे आणि इथे इज एक्साइटिंग पंप वरती यस क्लिक करायचं आहे आणि डिझेल वरती क्लिक करायचं आहे आणि हे हमीपत्र जे आहे ते हमीपत्र वाचून होय वरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं। आता इथे एसी वरती क्लिक करायचं आहे। पुन्हा एक्साइटिंग पंप टाइप जमिनीवर येईल आणि तुम्हाला किती HP तर 5 किंवा 3 HP ते सिलेक्ट करायचं आहे आणि एनर्जी एफिशिएंट तर यस वरती क्लिक करायचं आहे आणि ॲन्युअल डिझेल रिक्वायरमेंट 300 लिटर किंवा तुम्हाला जेवढी लागते ती टाकायची आहे। त्यानंतर इथे पर्सनल अँड लँड डिटेल्समध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। इथे स्टेट ऑटोमॅटिक येईल। त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तालुका जो आहे तो तालुका इथे टाकायचा आहे। त्यानंतर आपलं जे गाव आहे ते गाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि आपला चालू मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। आता इथे कास्ट कॅटेगरीमध्ये आपली जी कास्ट असेल ती टाकायची आहे आणि पेमेंट फॉर ऑनलाईन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पंप डिटेल्समध्ये आपल्याला बघा जो कोटा आहे तो कोटा आपल्याला अवेलेबल दिसत आहे जो की 3 HP 5 HP आणि 7.5 HP साठी आहे। आता इथे प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं। आता इथे आपल्याला फक्त 15 रुपयाचं जे चलन आहे ते करायचं आहे आणि आपल्याला इथे आता नवीन साईट ओपन होईल त्यावरती आपण इथे क्लिक करायचं आहे। अशा आपल्यासमोर पेमेंटचे पेज ओपन झालेलं आहे। आता इथे बिलिंग इन्फॉर्मेशनमध्ये आपलं जे बिलिंग नाव आहे ते नाव इथे टाकायचं आहे। त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्यानंतर झिप कोड जो आहे तो आपला पिन कोड इथे टाकायचा आहे। त्यानंतर सिटी आपली ऑटोमॅटिक येईल। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि चालू ईमेल ID जो आहे तो ईमेल ID इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर UPI वरती क्लिक करायचं आहे आणि जनरेट QR वरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला 15 रुपये जे आहे ते आपल्या मोबाईलमधून स्कॅन करून 15 रुपयाचं जे पेमेंट आहे ते पेमेंट करायचं आहे। आता आपलं जे पेमेंट आहे ते पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे। आता परत एकदा या सूचना येतील त्या क्लोज करायच्या आहेत आणि परत एकदा आपण जशी सुरुवातीला माहिती भरली होती ती संपूर्ण माहिती परत एकदा भरायची आहे। इथे होय वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर AC सरफेस 3 HP 5 HP पुन्हा यस आणि इथे डिझेल रिक्वायरमेंट परत एकदा आधार कार्ड नंबर लँड डिस्ट्रिक्ट लँड तालुका लँड विलेज मोबाईल नंबर हे सर्व परत एकदा टाकायचं आहे आणि इथे बघा टाकल्यानंतर परत एकदा प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा प्रोसीडचा जो डायरेक्ट ऑप्शन आलेला आहे पेमेंटचा ऑप्शन निघून गेलेला आहे। इथे परत एकदा लिव्ह वरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला हा जो फॉर्म आहे तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे। इथे बघा 5 मिनिटात आपल्याला हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे। आता हे परत एकदा डिझेल पंप होय एक्साइटिंग पंप AC सरफेस 3 HP 5 HP जे आहे ते पुन्हा एनर्जी एफिशिएंट पंप आणि ॲन्युअल डिझेल रिक्वायरमेंट। आता इथे आधार नंबर आपला ऑटोमॅटिक येईल। आता इथे आपला जो गट नंबर आहे तो गट नंबर इथे आपण टाकून घ्यायचा आहे। गट नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला टाइप ऑफ लँड ओनर
सामायिक असेल तर सामायिक, सेल्फ असेल तर सेल्फ. इथून आपला गट नंबर, हिस्सा नंबर निवडायचा आहे आणि नाव लँड ओनरचं निवडायचं आहे. एरिया ऑटोमॅटिक येईल. इथे फर्स्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं जे नाव आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर आपलं जे आडनाव आहे ते टाकायचं आहे आणि आपलं जे जेंडर आहे ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि इथे सबमिट ॲप्लिकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आर यू शुअर वांट टू, तर यस वरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघा परत एकदा लिव्ह वरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या मोबाईलवरती एक OTP आलेला असेल, तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या मोबाईलवरती अजून एक मेसेज आला असेल, त्या मेसेजमध्ये आपला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आलेला आहे. तो ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण आता ॲप्लिकेशन नंबर इथे टाकून घेऊयात. त्यानंतर जो पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. आता आपला समोर असा इंटरफेस ओपन होणार आहे. इथे आता आपल्याला खाली येलो कलरमध्ये आपल्याला जो फॉर्म आहे तो फॉर्म कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट युअर फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघा आपली संपूर्ण माहिती आलेली आहे. आता इथे आपल्याला तिसरी स्टेज डायरेक्ट पूर्ण करायची आहे. इथे आपला घर नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला जो लँडमार्क आहे, म्हणजे आपण जिथे राहतो त्या वस्तीचं नाव किंवा त्या एरियाचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर जिल्हा इथे आपण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जो तालुका आहे तो तालुका इथे टाकायचा आहे आणि व्हिलेज जे आहे ते व्हिलेज आपण इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आणि इथे बघा इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशनमध्ये आता टाईप ऑफ इरिगेशनमध्ये तुम्ही इथे टाईप सिलेक्ट करू शकता. तुम्हाला विहिरीवरती बसवायची आहे की नदी किंवा बोर. आता मला विहिरीवरती आहे, ती विहिरी ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेली आहे. इथे क्रॉप डिटेल्स टाकायचे आहेत. त्यानंतर रिक्वायर्ड पंप डिटेल्समध्ये आपल्याला किती HP, जर 2.5 एकरपर्यंत असेल तर 3 HP, 2.5 ते 5 एकर 5 HP आणि 5 एकरच्या पुढे 7.5 HP पंप कॅपॅसिटी आपल्याला मिळेल. आता इथे मी 5 HP सिलेक्ट केलेला आहे. इथे बाकीचं काही भरायचं नाही. त्यानंतर आपला बँक डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत. इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर अकाउंट होल्डरचं नाव आहे, ते अकाउंट होल्डरचं नाव इथे आपण टाकायचं आहे आणि अकाउंट टाईप जो असेल तो सेविंग किंवा करंट जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर IFSC कोड जो आहे तो IFSC कोड टाकून घ्यायचा आहे. तुमच्या बँकेचं जे नाव आहे ते ऑटोमॅटिक सगळं येईल. आता इथे आपल्याला आपले डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहेत. इथे आता आपण सुरुवातीला आपला 7/12 जो आहे तो 7/12 इथे आपण अपलोड करायचा आहे. 2 MB पर्यंत आपण साईजचा 7/12 अपलोड करायचा आहे. आता ही साईज 2 MB पर्यंत मी केलेली आहे आणि ती बघा इथे मी आता अपलोड केलेली आहे. त्यानंतर आपला आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे. आता इथे युअर आधार कार्ड इज नॉट व्हॅलिड, प्लीज व्हॅलिडेट इज ॲट टाईम ऑफ द जॉईंट सर्व्हिस. सर्वेच्या वेळेस आपलं आधार कार्ड व्हॅलिडेट करायचं आहे. त्यानंतर इथे कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर पासपोर्ट साईजचा एक फोटो आपण इथे अपलोड करायचा आहे. आता इथे बघा जर तुमचं क्षेत्र सामायिक असेल तर तुम्हाला इथे NOC अपलोड करावी लागेल किंवा जर पाणी तुम्ही दुसऱ्याकडून वापरत असाल तर तुम्हाला इथे NOC अपलोड करावी लागेल. नसेल तर तुम्ही खाली स्क्रोल करायचं आहे आणि जे डिक्लेरेशन आहे ते ॲक्सेप्ट करून सबमिट ॲप्लिकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. अशा प्रकारे बघा इथे ॲप्लिकेशन स्टेटस आपल्याला सबमिटेड दिसत आहे. इथून तुम्ही डाउनलोड ॲप्लिकेशनवरती क्लिक करून आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो कुसुम सोलार योजनेसाठी अर्ज करू शकता, तेही फक्त 15 रुपयाचं चलन भरून. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.